ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाचा शास्त्रपाठ आहे करिंथकरास दुसरे पत्र याचा 12वा अध्याय वचने 7 ते 10. करिंथकरास दुसरे पत्र याचा 12वा अध्याय वचने 7 ते 10. प्रगटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा मला बुक्की मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आला आहे. हा मजपासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेस येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठायी वास व्हावा म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची आढ्यता फार आनंदाने बाळगीन. ख्रिस्तासाठी दुर्बळता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे सोसणे यात मी संतुष्ट आहे, कारण मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याची 7 ते 10 वचनं वाचली. माझ्या प्रियांनो, या पवित्र वचनांमध्ये पौल काही महत्वाच्या गोष्टी लिहित आहे किंवा त्या मंडळीला सांगत आहे. कारण तो जो दुर्बल आहे त्या दुर्बलतेमध्ये परमेश्वराची जी कृपा आहे ती पुरी आहे या विषयी तो या ठिकाणी लिहित आहे. कारण परमेश्वर हा कृपा करणारा आहे आणि विशेष करून तो म्हणतो की माझ्या शरीरात एक काटा परमेश्वराने ठेवलेला आहे आणि तो काटा काय आहे या संबंधाने आपण जास्त पाहणार नाही, परंतु त्या अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराची जी कृपा आहे ती पौलाला पुरी आहे. कारण तो शारीरिकरित्या दुर्बल आहे, अशक्त आहे, परंतु परमेश्वराचं कार्य करत असताना त्याने
कोणत्याही प्रकारची प्रौढी मिरवू नये, कारण तो त्या तिसऱ्या स्वर्गापर्यंत जाऊन आलेला आहे आणि परमेश्वराने त्या स्वर्गापर्यंत त्याला नेलेला आहे. त्याने अनेक प्रकारची महत्कृत्ये केलेली आहे, अनेक मंडळांची त्याने स्थापना केलेली आहे आणि म्हणून त्याने स्वतःविषयी फुशारकी मारू नये, पाप करू नये आणि प्रौढी मिरवू नये म्हणून तो काटा परमेश्वराने त्याच्या शरीरामध्ये ठेवलेला आहे. आणि ज्या वेळेस तशी परिस्थिती निर्माण होत होती त्यावेळेस परमेश्वर त्या काट्याच्या द्वारे त्याला टोचणी देत होता. आणि या ठिकाणी पौल 8व्या वचनामध्ये म्हणत आहे की मी प्रभूजवळ 3दा प्रार्थना केली की तो काटा माझ्यातून काढून टाकावा, परंतु देवाचं वचन त्याला प्राप्त झालं की परमेश्वराची कृपा तुला पुरी आहे. कारण अशक्तपणातच या ठिकाणी पौल म्हणतो की ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आणि त्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून विशेष करून मी जी अशक्तपणाची जी प्रौढी आहे ती फार आनंदाने मिरवीन. मी सशक्तपणाची नव्हे तर अशक्तपणाची प्रौढी आनंदाने मिरवीन, कारण त्या अशक्तपणामध्ये परमेश्वर मला त्याची कृपा पुरवतो. परमेश्वराची कृपा माझ्यावर आहे म्हणून मी ही जी सेवा आहे ही करत आहे. परमेश्वरासाठी अनेक मंडळ्या स्थापन करत आहे, अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये मी आणत आहे आणि त्याविषयी मी प्रौढी मिरवू नये, त्यासाठी मी फुशारकी मारू नये म्हणून तो काटा परमेश्वराने माझ्या शरीरामध्ये ठेवलेला आहे. पौलाच्या शरीरामध्ये असा कोणता तरी आजार होता, व्याधी होती की त्याच्यामुळे परमेश्वर त्याला आठवण करून देत होता की माझी जी कृपा आहे ती तुला पुरी आहे, फक्त तू देवाचं कार्य कर. म्हणून पौल या ठिकाणी म्हणत आहे की ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकट ह्यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. हे पौलाचं जीवन आहे, हे पौलाचे अनुभव आहे. आणि ज्या वेळेस मी अशक्त होतो त्यावेळेस मी परमेश्वरापासून ते सामर्थ्य प्राप्त केलं आणि सशक्त झालो. माझ्या प्रियांनो, मी आणि तुम्ही देखील प्रौढी मिरवू नये तर अशक्तपणामध्ये, दुर्बलतेमध्ये देवाचं गौरव करावं. देवबाप ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमचे जिवंत पवित्र परमेश्वरा, खरोखर तुझी कृपा आमच्याला पुरी आहे, कारण तुझ्या कृपेमुळे आम्ही सर्व काही करू शकतो. तुझी शक्ती सामर्थ्य देतो, त्या सामर्थ्यामुळे आम्ही तुझी अद्भुत कृत्ये करतो. दे बापा, मी खरोखर तुझी स्तुती करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.